हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर कारमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जखमी. एक संशयित ताब्यात, एनआयए कडून तपास सुरू. दिल्लीतला स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका. फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू. दिल्ली स्फोटानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा. शहांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक. स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारचा प्रवासाचा मार्ग समोर. दिल्ली हरियाणा बदरपूर सीमेवरून कारची दिल्लीत एंट्री. कारमध्ये बसलेल्या संशयिताचा फोटो यंत्रणांच्या हाती. दिल्ली स्फोट प्रकरणात 2 संशयितांची नावं समोर. स्फोटांसाठी वापरलेली कार तारिकच्या नावानं, तर मोहम्मद उमरनं कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट. सीएसएमटी स्थानकासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ. नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी. वर्षा बंगल्यावर आज जिल्हा निवडणूक प्रभाऱ्यांची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक. हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल देसाई उपस्थित राहणार. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचा आज मतदान. 11 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला. 14 नोव्हेंबरला मतमोजणी.